त्यामध्ये परत स्वच्छता आलं हे आलं स्वच्छता वगैरे आलं त्यात. हा सर काय म्हणतोय? तो पहिले का सुरुवातीला एक समिती स्थापन करूया. समिती स्थापन केली की त्या मार्फत त्याचा प्रस्ताव नगरपालिकेला तिथे सिंथेटिक टॅक्स स्वच्छता आणि साफसफाई हे पहिले करून घ्यायचे. ते करून घेतलं की त्यांच्या मार्फतच डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस पुण्याचं तिथं त्यांचा प्रस्ताव द्यायचा ग्राउंड लेवल करायचं त्याच्या उच त्याच्यामध्ये ते मिळतं. ते सगळं पहिले समिती स्थापन केली. त्या समितीमार्फत पालिकेला प्रस्ताव द्यायचा. स्वामी विवेकानंद क्रीडांगण बोलायचं काय तुला? बोल की रोहित बोल ना. बोल बोल डायरेक्ट. पहिली शाळेचं किंवा सो अँड सो संचलित असं असतं. त्याप्रमाणे तुम्ही जे काही संघटना असेल किंवा इथले जे लोक असतात त्यांच्याकडून संचलित होणारे क्रीडांगण बारीक फॉन्ट आला तरी चालेल, पण जो मोठा बोर्ड आहे ना त्याच्या खाली लिहिलं पाहिजे की ह्याची मालकी किंवा याचं संचलन कोण करतं. लायन्स क्लब असं उदाहरणार्थ की हे जर लायन्स क्लबने संचलित केलं तर लायन्स क्लब संचलित विवेकानंद क्रीडांगण. तर आता हे लायन्स क्लब नाही आपलं आहे कडोल कॉलनी येते ना. पडोलकर वस्ती किंवा पडोलकर कॉलनी संचलित असा जर शब्द आला तर लोकांना कळत होती हिंदी मालकी कोणाची हे कुणाचं क्रीडांगण बरोबर. तुम्ही 10 सूचना लिहा, त्या सूचनेत मालकी कोणाची का असणार तेवढं वेळ वाचायला लोकांना वेळ नाही. तुम्हाला माहिती असेल बरोबर आहे तर वरती बारीक अक्षरात ते नाव आलं पाहिजे. तू मॅटर तयार करून दे ग्रुपवरती टाक. नाही खरं सांगतो तुला मी एक तुझ्या अंदाजे करून दे. त्यांनी बनवून द्यावं म्हणजे त्याची कागदारे जे ते मला फक्त नावाबद्दल म्हणणं आहे. मोठं नाव देणार आहेत का की ते संचलित कोणाचं आहे त्यासाठी एक बारीक फॉन्टमध्ये त्या बारीक एक मोठ्या फॉन्टमध्ये नाव बनवा बारीक फॉन्टमध्ये पडोलकर कॉलनी संचलित आणि ते लिहावं लागेल कारण का ही मालकी कोणाची हे कळलं पाहिजे. उद्या असं नको लोकांच्या घरी समज काय केला जमायचं नाही. बरोबर मी कंसात लिहिलं पाहिजे ते बारीक मोठा बोर्ड रहिवासी संघ लिहून टाकू. कडोल कॉलनी रहिवासी संघ पहिले एकत्र गोळा करून घ्या. विनीच्या मोबाईल वगैरे ट्रान्सफर करायचं. परत 5 जण एकत्र बसा ॲड बोलणं आपल्याला बरोबर. ह्याच्यामध्ये असे 5 जण घ्यायचे किंवा स्वच्छता कोण बघणार आहे ते किंवा हे नाही का 5 जण घ्या करते ना. मग काय 7 किंवा 11 म्हणजे काय होतं एक जण बाबा तू स्वच्छताच बघायचं बाकी लक्ष द्यायचं नाही. एक जण आहे बाबा तू बोर्डचंच बघ किंवा सिक्युरिटी पाहिजे. हां दुसरा असणार आहे तो सिक्युरिटी म्हणजे बाबा कोण चाललंय काय चाललंय कोण क्रिकेट खेळतंय बाहेरचं कोण येतं का नाही किंवा कुणाला विचारून आला ते विचारायला आपापसातल्या चर्चेऐवजी सगळ्यांना सहभागी घ्या. कुठपर्यंत आलो आता असं करा नगरपालिका कसं आहे माहिती आहे का नाव मोठं स्वामी विवेकानंद क्रीडांगण आणि खाली लिहायचं कडोलकर कॉलनी संचलित. रहिवाशी करा कॉलनी नको कॉलनी रहिवासी संचलित माझा शब्द नव्हता. कडोलकर कॉलनी उल्लेख पाहिजे होता असं माझं म्हणणं. कमिटी बनवायची आहे. कमिटीत किती लोक घ्यायची? 2 वयस्कर घ्या 7 जण घ्या म्हणजे जास्त पैसे घ्या. छप्पन लोक आहेत ना रे. कुणाकुणाला स्वयंभू इच्छा आहे की बाबा मी त्या कमिटीत काम करावं. ते काय रोज काम नाहीये कंपनीमध्ये कुणीच हात करा ना. 1 2 3 4 मनोज जाधव घ्या. मनोज आहे ना.
रविदादा आणि कर्डिले सर. अरे तू नको सुचू. स्वतः नावाजून ठेवतो समितीमध्ये 7 जणांची नावं लिहायच्यात. नंतर 7 2 वयस्कर. सातच म्हणा की तुम्ही त्यांना बोला तुम्ही मी ज्या आधी केस पांढरे झाले असे म्हणा. त्यांनी आणि हातवर गेलं नाव झालं नायडू. शेंडे सर आणि मी महेश दादा शेंडे सर आणि मी शेंडे सर मनोज शेंडे सर शेंडे घ्या. नाही बॅकग्राऊंडला आहे आम्ही बॅकग्राऊंडला आहे. गणेश गप तू आता ट्रॅफिक जाम होती तुझी चाकांची गप आता सांगतो नुसतं ट्रॅफिक जामाची आहे ती. प्रदीप शिंदे काका काका हो नाही नंतर हे नाव 11 करा मी. 11 होऊन दे. काय बरोबर 11 वेळ देते त्यांनी नेक्स्ट विजन काय ठेवायचं आहे मग. हे झालं बोर्डचं सीसीटीव्हीचं वगैरे बघा जरा. 4 कोपऱ्याला 4 सीसीटीव्ही लावले तरी आपल्याला होईल. आपलं इथं हे बजेट किती होतं 15,000 शेंडे सुरेश शेंडे ते नवीन सीसीटीव्ही आले त्यातच मेमरी वगैरे असतं. ते इकडे कोणतरी लाईट दिली इकडे कोणतरी लाईट दिली. इथं आहे शेंडे भाऊंची आहे या कॉर्नरला कचरा खूप टाकला ते एकदा बोलून तुम्ही मला म्हणजे कसं आहे हे जर केलं ना हे प्रॉपर काम झालं खरंच सुरुवात झाली. तू शर्मा झाला. नाही लाईट आहे सगळी लाईटचं नाही issue. रिटून येणार पाहिजे वेळ हो वेळ दिला पण पाहिजे. वेळ देणार आहे घ्या. नंबर टाकायची गरज आहे आली. नाही मोबाईल नंबर समजा ग्राउंड कोणाला बुकिंग अरे बुकिंग नाही बाबा. स्थापना वगैरे टाकायचं का? नाही जुनच दाखवायचं. भाड्याने द्यायचं नाही ते संबंध काय. त्यांना घ्या या 2 मिनिटं या तुम्हाला सांगायचं 4 गोष्टी. 1 मनोज नायडू, 2 नंबर विनीत भेगडे, 3 नंबर मनोज जाधव, 4 महेश काळे, 5 कर्डिले सर, 6 शेंडे काका, 7 नंबर रवींद्र सिनकर, 8 नंबर आशुतोष हेंद्रे, त्याच्यानंतर 9 अमोल शेटे आणि आशुतोष हेंद्रे. अजून 2 नाव गणेश घे ना. अरे गणेश गेला नितीनचा एक नितीन बाबा आणि यांचं टाकून दे. वाढू द्या काय वाढलं 12 पैकी 5 जण ऍक्टिव्ह असतात. लायन्स नंतर हे पहिले कोरेक्रवासी मंगेश सवलेंचे ऍड करतात. पूजा करायला जायचं सगळं गावात. बरं ठीक आहे 2 मिनिटं आमच्या सगळ्या कडोलकरवासियांची नाही का तुम्हाला एकच सूचना आणि विनंती आहे की तुम्ही पहिलं रहिवासी म्हणून तुमची जबाबदारी पार पाडा आणि नंतर मग लायन्स मेंबर म्हणून जबाबदारी पार पाडा. तुम्हाला कुठं काय नाही म्हणतोय तसंच आहे की माझं. काय नाही म्हणत तेच तर दुःख आहे ना. काहीतरी मना असं म्हणतोय म्हणून आठवण सांगावं तर मी खरं पडतो. जरा तुमच्या याच्या माणसांना बोर झाले त्यांनी तुम्हाला. आज आमुष लिंबू मिरची मारणार म्हणा ग्राउंडला. ते काय म्हणतात बघा. हो, ऐकलं
त्यांनी खरंच आजोबा झाले त्यांनी आपलं मान्य करा काका शासनाला एक निवेदन द्यायचे आता समजतं त्याचे हा ते कमिटीच्या माध्यमातून ना मग त्याच्या माध्यमात कमिटीच्या माध्यमातून जायचंय जेव्हा या जागेवरती इथून पुढं लायन्स क्लब असेल किंवा अन्य कुठली संस्था असेल यांना कुठल्याही कामाची परवानगी देऊ नये व या जागेमध्ये जे काय अतिरिक्त बांधकाम केलेलं आहे ते आम्हाला काढून द्यावं. हा चौकोन ओके करून घ्यायचा. ते तसंच ठेवा पाडायला जाऊ नका बांधकाम होऊ नये आणि नगरपालिका व्यतिरिक्त इथल्या कुठल्या संस्थेला कार्यक्रमाकरता घेऊ नये. बोर्डावर लिहायचंय ना तसं एक महिना पाहिजे टाकू ग्रुप आज पुढं करायला म्हणून करून ठेवलं नगरपालिकेकडे नगरपालिकेच्या गावात नाही नाही नसतं झालं चालतं ते मेमरी कार्ड असतात शेवटी पॉवर लागते ना लाईट लागणार पॉवर लागते ना वायफायला लय heavy. हा, तिथं कोणाचं पण घेतलं तर इथं कार्तिकचं आहे इकडे कार्तिक तुमचं आहे हा इथं आपला नायडू आहे. आता हे झालं पुढं बरोबर मैदान हातात आलं आता एक खो खो बास्केटबॉल आहे त्या बास्केट पडल्यात का कधी बास्केटबॉल पडला काढणार ते मला बोललो की बास्केटबॉलचं काढून टाकू ते पार्क यूज करू आपण नाही आता पुढच्या रविवारी आहे ना जर पाऊस असाच उघडला तर बऱ्यापैकी सुकल आणि ते जे पिलर आहेत का ते 2-2 फूट ब्रेकरने तोडून घ्यायचं काम आहे. आता काल काय केलं फक्त आपण जमिनीच्या लेवलला गॅस कट केले पण ते उद्या भविष्यात नाही का लागू शकतं तर 2 फूट किमान खाली नाही का ब्रेकरने फोडून टाकायचे पिलर ते मग ते खिळे गज बीज काहीच राहणार नाही तिथं. त्यांना सांगू ना आता तेवढं नाही, त्यांना सांगू त्यांनी नाही केलं तर आपल्यालाच करावं लागणार आहे ते. मग आता हे जे काय म्हणतो आपण आणि दुसरं असं बरं का इथली पहिले कच काढायची व्हॉलीबॉलची आणि बास्केटबॉलची ही सगळ्यात खतरनाक आहे. साहेबांनी अध्यक्ष असताना हा याचं 50वे वर्ष होतं. तिथं कच मला टाकली वाटलं इथून कच आपण टाकली काहीतरी करतोय नवीन करतोय हे मुलगा. दाखवण्यासाठी कच त्यांनी टाकून दिली. पटापटा हे 2-3 ग्राउंड काहीतरी केली तेव्हा फास्ट ते तिथं ओपनिंग साठी. कोपऱ्यात उभे कच काय ते टाकली? आणलं ते रोलर आणि इथं काय केलं माहिती आहे फास्ट ओपनिंग का? साठी. कसं दिसत हा. फक्त कट टाकून दिली फास्ट ओपनिंगसाठी कच टाकलेली फास्ट ओपनिंग हा. साठी केली आणि ते आता काय आणि हे पुण्याला कडक ग्राउंड तुम्हाला स्पोर्ट्स टाकून तुम्हाला ऍक्सिडेंट खाली काय पावर पण माती कुठल्या पद्धतीची टाकायला लागेल नेहमीची माती आपली नेहमीची normal माती नॉर्मल माती फक्त तिला ना कायम रोलिंग करत राहायचं पाणी मारून. अरे स्पोर्ट्स जे खेळतात त्यांना नाही आपण नगरला करून घ्यायचं जे खेळतात त्यांना ती कच हवी आहे त्यांना राहू द्या आपण उद्या ही कच झाडून लावली साईडला आपण काय करणार त्या कच नाही पण आपण खेळायला तो नाहीये मुद्दा तो नाही रे तुषार याच्यावरची इंजुरी आहे ना हे लहान लहान मुलं आहेत. इथं खेळतात धडपडत पडते त्यांना घसरते इथं. हो या आपण स्पोर्ट्स शूज घालून जे खेळ खेळतो ना त्याला कचचा प्रॉब्लेम नाहीये पण जी लहान मुलं चप्पल काढून हा, खेळतात, त्यांना त्यांना problem विचार नाही. नाही. तुम्ही रस्त्यावर बाजूला मातीच्या ट्रॅकच्या नावाखाली कचचा ट्रॅक दुसरं असं बरं का? माणूस चालू शकत नाही त्याच्यावर बास्केटबॉल ऐका ऐक ना बास्केटबॉलचे पोल कृपया काढू नका. कुठले बास्केटबॉलचे पोल तुम्हाला फार वाटलं ना तुम्ही त्याला फ्लाय लावा. दिवाळीमध्ये शाळेच्या मुलांना 15 दिवस सुट्टी असते. मला असं वाटतं की आपल्या कॉलनीतल्या सगळ्या मुलांसाठी या ठिकाणी नाही का एक स्पोर्ट्सचं शिबिर आयोजित करू आपण. लय नाही सकाळी 2-3 तास फक्त त्या माध्यमातून किमान त्या पोरांना ग्राउंडवरती याची सवय तर लागेल आणि खेळांविषयी माहिती भेटेल. आणि दुसरं असं बरं जे आपले सकाळी आपण वॉकिंग करतो जर सर्वांनी आतून वॉकिंग केलं तर थोडं छान होईल.
चालण्यालायक नाहीये. कुठला आम्ही रोज चालतोय. तुम्ही संध्याकाळी तरी जाताय ना, आम्ही काय चालू करू बाहेरून गाड्यावाले कसे जातात त्यापेक्षा आपला आतून निवांत फिरायचं सगळे पण येतील फिरायला. करणे सर, तुम्ही चालू करा आता. टकले बस्ती बंद करा, इकडे चालू करा तुम्ही आता. टकले बस्ती जाताय ना तुम्ही सकाळी येतो फिरायला इथे 5:30. 5:30ला. आम्ही पण येतो सगळे. 2 टाइम करायचं. बोर्डाचं उद्घाटन दसऱ्याला घेऊ विजयादशमीला. चालतंय ना. फक्त सकाळची का संध्याकाळची वेळ? सकाळी नको आपल्या दसऱ्याला घेऊया सगळे. चला घरी चला दसऱ्याला बाबाकडे हो कोजागिरीलाच करा ना, नाही तर मग. ते नको. आपण 30 पण करू, पण नंतर बघू आता. कोजागिरी करू त्यावेळेस. अरे खंडे नवमी फायनल. नाही कोजागिरी कोजागिरी करायची. सगळ्यांनी दूध घेऊ नाही काहीतरी असं चांगला उपक्रम सांगा खंडेनवमीच्या दिवशी आपलं कोजागिरीला करता येईल असा. हे करता येईल काय ते फॅन्सी ड्रेस वगैरे ठेवू आपण पोरांसाठी. दांडे ठेवतो, बाकी काय नाही. दांड्या चालू आहे आपल्या कॉलनीत. दांड्या सोडून काहीतरी वेगळं लाईट कोजागिरी ठेवू ना सगळ्यांसाठी. साऊंड बिऊंड आला परत सगळं आलं. कोजागिरीला आहे ना, म्हणजे सगळ्यांनी यायचं. सकाळी अर्धा पाऊण तास walking करायचं. सकाळी का संध्याकाळी टायमिंग ठेवू ना आपण. स्लोगन ठेवू. रन फॉर पाणी बिझनेस. ए रोहित, बोर्डवरती स्लोगन लिहिते ना काय असं? नाही असं काहीतरी म्हण वगैरे नाही का, चांगली काहीतरी. हा ते मस्त वाटेल नाही का वरती. बरोबर ना गिरीगो? वरती एक मस्त स्लोगन बोर्डवरती की बाबा नाही का, असं प्रेरणादायी. एकीचे बळ टाकू बस. एकीचे बळ टाकू. एकी हेच बळ. बुधवार आहे 2 तारखेला. बुधवारी बुधवार ते बंद सगळं आता. नाही आता ते बंद. आता काय कुठलं क्रिकेटच्या मैदानात रात्रीचे क्रिकेट खेळ घेतात. बोर्डवरती बाहेर घेणार आहे ना, द्यायचंच नाही ना. तिला विचारल्याशिवाय कोणता कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाही असं डायरेक्ट घेऊन टाकले. दारू बिरू पीत बसतो दंगा मग ते गाड्या बाहेर करणं रेग्युलर बघतोय आम्ही. बुधवार आहे. खंडेनवमी आहे. आपण तू नारळ पेढे आणायचे त्यावेळेस. गणेश नारळ पेढे तू घेऊन येते सकाळ सकाळी. नाही ना पेढे पेढे पाठवू. हे म्हणतात तो पण मुद्दा बरोबर आहे. तो वादाचा मुद्दा झाल्यावर काय करायचं? कोणता? क्रिकेट खेळायला अरे आले, कुलप लावून टाकायची. माझा मग ती तसं समिती नाही. काय साठी नेमली? समिती आहे पण एखादा परत कुणी काय त्याच्यावर म्हणतो क्रिकेट खेळू द्या मुलांना. अहो, सोडून दे. कॉलनीतल्या रहिवाशांना 100% क्रिकेट खेळू दे, त्याला विरोध अजिबात नाही. पण जर का ऐक ना योगेश, फक्त परवानगी घेणं तरी महत्वाचं आहे, बाकी काही नाही. आपण परवानगी देणं नाही नको, तसं नको. सगळ्या समितीने आपलं दिसेल आपल्या परवानगी द्यायला लागली. हा तसं नको. ते उगाच परवानगी फक्त एक आहे ना. अरे मी काय म्हणतो, स्पर्धा भरवण्या एवढं मैदान राहिलेलं आहे का? मग कशाला स्पर्धा भरून द्यायच्या? नाही नाईट हे जास्ती आहे. प्लास्टिक बॉल जर का सगळ्यांना मान्य असेल तर मान्य आहे. ऐका त्याला पण टाइम ठेवा 9ला लास्ट. नाही 9 नाही एवढं नाही. फक्त मग प्लास्टिक ठेवायचं असेल ना, मग ते किती 2 वाजता काय प्रॉब्लेम आहे? नाही बंद नाही ऐका ना. हो 10 साऊंड बंद होतं. फक्त बंदी 11 वाजता पोलिसांना फोन करा ना. हो 10 वाजता साऊंड बंद होतो. हो 10 साऊंड बंद होतं.
ते नाहीच करत. मी काय म्हणलं दादा नंतर काय होतं त्यांचं म्हणणं काय आहे पोरं उल्लडबाजी लय करतात नाही, ते त्याला पर्याय नाही. आपण पोरं आहे काय ती. आहे ना, तू उल्लडबाजी करू ग्राउंडचे शेजारी घर आहेत ना त्यांना खूप सगळ्यांना त्रास होतो. पोलीस स्टेशनला फोन करणं सगळ्यात सोपा पर्याय. नाही, नाही, ऐका, त्याची जो ग्राउंड घेईन ना त्याशी बोलू आपण. जो ग्राउंड घेऊ त्याशी बोलू आपण ना. घेणार आहे ना ज्या वेळेला त्यांना सांगता येईल की बाबा तसं काय करू. आणि माझं म्हणणं होतं जर का ज्या टुर्नामेंट वगैरे भरवतो जर बाहेरच्यांनी जरी भरवल्या त्यांच्याकडनं काहीतरी तुम्ही हे भाडे स्वरूपात जर घेतलं तर आपल्याला डेव्हलपमेंटला काहीतरी तो हातभार पण लागू शकतो. पालिका डेव्हलप करेल, आपण डेव्हलप करायचा विचार नाही जरी 1,000-2,000 रुपये म्हणलं तरी 1,000-2,000 म्हणलं तरी ते वॉटर किंवा घेतले होऊन जर का स्थानिकांना त्रास होणार असेल तर ते पैसे आणि त्या नाही आपल्याला काय नाही बंद करायचं तर बंद करू पण जर का समजा सगळ्यांच्या निर्णयाने ठरलं की द्यायचंय भाड्याने रात्रीच्या प्लास्टिक बॉलच्या स्पर्धा 100% होऊ दे. त्याच्या स्पर्धा झाल्या त्याला कोणाचं दुमत नाहीये. फक्त त्याला देताना टाइम टेबल ठरवून द्यावा आणि स्पीकरचा पण टाइम टेबल ठरवून द्यावा. तरी जर का ऐकलं नाही तर घरातूनच पोलीस स्टेशनला फोन करून मोकळं व्हावं. 6 महिन्यापूर्वी ना 2 वाजेपर्यंत चालू होतं. टुर्नामेंट त्यावेळेस संघ नव्हतं त्यावेळेस संघ नव्हतं आता मला त्यांनी बॉलच्या याच्या बॉलच्या स्पर्धेला एवढं मोठं मैदान तक्रार करायला कोण नव्हतं आता तक्रार करायला आपण आहोत कुणी तक्रार केली आपली तर सगळे लोक सपोर्ट करतील आपल्याला कमिटीवरचे आहे ना ऐका ना, हो, तिलाच फोन करून इथं स्पर्धा झाल्या तर अहो, ऐका ना, बाहेरचं कोणी भरत नाही. एक तर इकडचं आमचं भरतं, इकडचं भरतो ना इकडचं भरतो. बाई, कोणी बाहेरचं बाहेरचे नाही भरत कोणी. मला बंदी नाही. नाही, बाहेर कोणी येत पण नाही भरवायला. आपलं तिकीट तो घेतात. म्हणला कुणीतरी पैसे दे. ऐका ना भरवणारे आहे ना त्या वेळेला नसतात ते 11 11:30ला झालं. नाही, काय आता हो का? त्यानंतर ज्यांचे कार्यक्रम चालतात ते मग काही काका काहीतरी नियमावली ठेवू 2 वाजतात ना बाबा तू 12 वाजेपर्यंत थांब. माझ्याकडे व्हिडिओ 11 वाजता स्पीकर बंद ठेवायचा direct. नाचतानाचे व्हिडिओ काढले घराच्या बाहेर. नाही, आता कमिटी आता हे समोर असतात यांना. आता आहे ना आपण चालू केलंय ना आता. ऑडिट पुढं कमिटीला सुधारणा फोन होईलच करा. ना काही आम्ही नाही. येऊ तिथं. काहीतरी त्यांना कोणाचं तरी प्रेशर यायला पाहिजे. नाही, आहे सुधारणा करू आपण. आहे तुषार आहे ना कमिटीवर. तुषार येईल ना लगेच. इथं मॅचेस आहे ना आता आपली 2च मंडळ कोण भरवत नाही रे. नाही, नाही, आता तो जो मुद्दा घेतला होता दिवाळीतल्या शिबिराचा त्या कमिटीने ठरवावं कमिटी काय 50 जण थोडी कमिटीने ठरवा जेव्हा करायचं आहे ना करा. बस, मग आता त्यांनी ठरवावं. 1 तारखेला उद्घाटन. 1 तारखेला उद्घाटन. नवमीला सकाळी आणि त्यांनी तिथून पुढे त्यांनी ठरव दिवाळीत काय काय उपक्रम घ्यायचे किती कोजागिरी काय करायचं. आणि कोजागिरी काय ते लगेच ग्रुपवरती अजून पुढे म्हण ना तू. बोला बोला याचं काय म्हणणं आहे? याचं काय म्हणणं आहे? दोघं म्हणतात पैसे काय पाहिजे असेल तर मागत जा सारखे. आहे ना कोजागिरी कर शकतो दोघांना. कार्यक्रम सगळे सार्वजनिक आहे सार्वजनिक होतील सगळ्यांनी 50-100 रुपये का होईना असं द्या. हा. नाही, ते करायचं. द्या म्हणजे जेणेकरून आपण त्याच्यात सहभागी आहोत असं वाटेल. नाही मंगळवार किंवा बुधवारी. आता 1 लिटर घरी आणून उकळण्याला घेई तर 1 लिटर आणून दिलं बसला घरचे घेऊन तुझे पास घेऊन या. 2 लिटर घेऊन जा. असं तर लगेच यायला वाटतं. कारण स्वप्न पुढं रवी भाऊ झालं आता? लिखाण. ओ रवी भाऊ आजचे मुद्दे सांगा सगळे घोषणा करून टाका संपून टाकू. हे म्हणतात सारखे सारखे पैसे मागू नका. आपले जे सण असतात ना सार्वजनिक ते आपण कॉलनीवासी मिळून इथं होळी म्हणा म्हणजे काय असेल तर अजून आता ग्रुप झालेला आहे त्या ग्रुपवर टाका आता आम्हाला हा, एकच करा साजरा आमचा. हा. हे बघा मगाशी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे आता 52,000 रुपये जमा झाले. हा? हा एक मुद्दा. त्याच्यानंतर त्याच्यामधून फक्त आत्ता 10,500 ॲडव्हान्स बाकी सगळे पैसे आपल्याकडे आहेत. हे दोघांच्याकडे आहेत. हा. त्याच्यानंतर 21/9/2025 रोजी स्वामी विवेकानंद क्रीडांगणामध्ये झालेली मीटिंग संपन्न झाली. मुद्दा नंबर 1 स्वामी विवेकानंद क्रीडांगण कौसात कडलकर कॉलनी रहिवासी संचलित ते बारीक घ्यायचं असे नाव देण्याचे ठरले आहे. बरोबर आहे. दुसरी एक समिती स्थापन करणे. सदस्य मनोज नायडू, विनीत बेगडे, मनोज जाधव, महेश काळे, कर्डिले सर, शेंडे, रवी शिरकर, अमोल शेट्टे, आशुतोष शेंद्रे, नितीन खळदे, बाबा चौरे, मंगेश सरोदे.
अजून कोणाला यायचं प्रदीप शिंदे प्रदीप शिंदे यांची नाव घेतले त्यांच्या नाव 5,000 रुपये काढायचे. माझा मुद्दा असा होता नाही नाही हे कुणी सुचवलं तुझ्यासाठी 1,000 रुपये कंपल्शन नाहीये 5,000 10,000 11,000 तुम्ही देऊ शकता. तुला 11चा आकडा शुभ आहे. बरं आता 13 सदस्य झाले. मुद्दा नंबर 3 समितीच्या वतीने नगर परिषदेस निवेदन देणे. मुद्दा काय आहे त्याच्यात भविष्यात नवीन बांधकाम लायन्स क्लबला करून न देणे हा एक मुद्दा. आणि सर म्हटले तसा सिंथेटिक ट्रॅकचे प्रपोजल देणे त्या ह्याच्यातच लिहायचं. कसं आहे माहिती आहे का तुम्ही 10 मागण्या कराल ना त्यावेळी फक्त 2 मागण्या तुमच्या मान्य होतात. काय कामगार संघटना त्याच्यावरच जिवंत आहे काय त्याच्यामुळं आपण 10 लिहायचं त्यातलं काय मंजूर होईल ते होईल. हां मुद्दा क्रमांक 4 खंडे नवमी दिनांक 1/10/25 रोजी नामफलकाचे अनावरण. वेळ सकाळी 10 वाजता. स्थळ ग्राउंड. झालं? हां 4 मुद्दे झाले. सकाळची वेळ योग्य आहे का? हो, सकाळी कशाची? ओपनिंगला. प्रत्येकाला पॉसिबल आहे का ते बघा. त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा टाका ना वरचा. लेटर तयार करतो आपण या नावाने. लेटर पॅड आपण तयार करायला लागणार. करून घ्या. लेटर पॅड तयार करून समितीने काय असतील ते निर्णय घ्यायचे आणि त्याच्यावरती टाकायचे. लेटर पॅडची जबाबदारी घेऊन टाका. त्यांच्याकडनं काय लागली तर किरकोळ मदत करतील असं काहीतरी घ्यायला लागेल देतात ना. अधिकारी आहे. त्या आधी ते म्हणले किती म्हणले आहे ठेवायचं आता. ऑलरेडी नगरपालिकेचं किती आहे मोजमाप झालेलं आहे हे तर माहिती पाहिजे आपल्याला. नाही ऐका ना ते असा विषय करायचा मग परत विषय होईल. ग्राउंडचं मेंटेनन्स शकत नाही. कुठले पाठवायला झाडू आले वगैरे समारोप करा ओ शेंडे काका. आता आपण असं सपोर्ट करू शकत नाही. हो समारोप करा ना. आपण नाही का समितीचं जमलं तर त्याला बोर्ड लावायचं बघ ना आणि एक गाडी आणून त्याचे पोरं लहान मुलं नाही झालंय पहिले फ्लाय मारून टाकायचा निघला लहान पहिले उंच वाटते लहान बसण्यापेक्षा हे कार्यापेक्षा बरं आहे की. शॉर्ट नोटीसवर कडोलकर कॉलनीच्या रहिवाशांनी दाखवलेला प्रतिसाद पाहून आणि सगळ्यांची उपस्थिती पाहून आणि जो तुम्ही सगळा सपोर्ट केला आहे जी कमिटी नेमली आहे त्याबद्दल सगळ्यांनी आपण इथे येऊन आपली मतं मांडली सगळ्यांनी मांडली. त्यामुळे सगळ्यांचे थँक्यू. कडोल कॉलनीच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि आयोजकांनी जो नाश्ता दिला आहे त्याबद्दल मी धन्यवाद देतो त्यांना. आणि असेच मी आव्हान करतो 1 तारखेला खूप मोठ्या संख्येने आपण हजर राहून आपला जो आपण संकल्प हाती घेतला आहे तो पूर्ण करूया आणि तिथून पुढे आपण कॉलनीला आणि आपले नावलौकिक चांगलं कसं कॉलनीचं याच्याकडे लक्ष देऊया. धन्यवाद.